नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छगन भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या सभेमध्ये राजीनामा दिल्याची माहिती जगजाहीर केली. छगन भुजबळ यांचा राजीनामा हवा अशा प्रकारचा सातत्याने आग्रह होत असताना भुजबळ इतके दिवस त्याबाबत मौन बाळगून होते. भुजबळांचा हा राजीनामा अगदी आत्ताचा नाही, ज्या दिवशी घोषणा झाली त्याही दिवसाचा नाही, तर तो चक्क नोव्हेंबर महिन्यातला आहे, गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातला. आणि गेले 2.5 महिने यावर ना भुजबळ बोलले, ना मुख्यमंत्री बोलले, ना इतर कोणी. अर्थात मंत्र्याचा राजीनामा हा केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार असल्याने इतर कोणाच्या बोलण्याची या संपूर्ण प्रकरणावर तशी अपेक्षा नव्हतीच. भुजबळांनी राजीनामा दिला आणि त्याद्वारे एक प्रकारे आपली नाराजी सुद्धा अधोरेखित केली. आणि ज्या दिवशी त्यांनी आपला राजीनामा घोषित केला त्या दिवशी दिलेला संदर्भ सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवा. भुजबळांच्या विरोधामध्ये आजपर्यंत अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या, पण आता भुजबळांवर शारीरिक हल्ला व्हायला पाहिजे, त्यांना लाथ घातली पाहिजे, इथपर्यंतची चिथावणी सुरू झालेली आहे. आणि त्याचा संदर्भ घेत छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजीनाम्याची भूमिका स्पष्ट केली. पण 2.5 महिने झाले भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या खिशात आहे. तसं पाहायला गेलं तर खिशात राजीनामा घेऊन फिरण्याची या आधीच्या शिवसैनिकांना सवय होती. आता परिस्थिती बदललेली असेल अशी अपेक्षा असताना भुजबळांचा राजीनामा खिशात घेऊन फिरणारे मुख्यमंत्री तो राजीनामा मंजूर का करत नाहीत असा सवाल उपस्थित झाला. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भुजबळांनी खरंच राजीनामा दिलेला आहे का हा प्रश्न सुद्धा भुजबळांना विचारण्यात आला. हा सगळा घटनाक्रम सांगण्याचं कारण असं आहे की प्राप्त स्थितीमध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईच्या विरोधामध्ये बोलणारा एकमेव आवाज म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जात आहे. ते ओबीसींचं नेतृत्व करण्याचा दावा करतायत आणि ओबीसींच्या जवळपास 350 पेक्षा अधिक जातींचं नेतृत्व आपल्याकडे राहावं याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. भुजबळांनी तसं पाहिलं तर ओबीसीचं नेतृत्व यापूर्वी सुद्धा दावेदारी स्वरूपात केलेलं आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हा केलेला प्रयत्न अनेकदा अनेक मराठ्यांना पटलेला नाहीये. पण आता ज्या पद्धतीनं राज्य मंत्रिमंडळात त्यांना ठेवून त्यांच्या डोळ्यासमोर मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठीचे नियम होत होते ते त्यांना पटलेलं दिसत नाहीये आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय. पण राजीनामा देतानाचे जे संकेत आहेत ते भुजबळांनी पाळले आहेत का, आणि जर ते पाळले नसतील तर हा राजीनामा की नाराजीनामा की केवळ फार्स, या मुद्द्यावरच्या आजच्या चर्चेमध्ये आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेत आपल्या सोबत प्राध्यापक डॉक्टर श्रावण डेवरे आहेत, डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत, अरुण सावंत आहेत. श्रावण डेवरे आपल्याला ओबीसींचे नेता म्हणून परिचित आहेत, राजेंद्र मोरे आपल्याला जरांगेंचे समर्थक म्हणून परिचित आहेत, आणि आपल्यासोबत अरुण सावंत आहेत, ते शिंदे समर्थक म्हणून परिचित आहेतच, पण त्याचबरोबर प्राप्त स्थितीमध्ये त्यांच्यावरची जबाबदारी शिवसेना प्रवक्ता अशी आहे. मान्यवरांचं चर्चेत स्वागत. पहिला मुद्दा आपण पटकन उपस्थित करतोय तो राजेंद्र मोरे यांच्यासाठी. राजेंद्रजी, भुजबळांनी दिलेला राजीनामा हा राजीनामा नाही, तो फार्स आहे अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला, त्याचं काय कारण आहे? प्रसाद सर, भुजबळ साहेब हे ज्येष्ठ मंत्री आहेत, गेल्या 40 वर्षापासून सत्तास्थानी आहेत खरं तर, आणि आताच राजीनामा दिला असं म्हणतात. अजून महाराष्ट्राला कुणाला माहित नाही. खरं तर गुप्तता आहे. जर राजीनामा दिला तर मुख्यमंत्र्यांनी का मंजूर केला नाही? मुख्यमंत्री साहेबांनी राजीनामा मंजूर करायला हवा होता, राज्यपालाकडे पाठवायला हवा होता. राजीनामा हा कागदोपत्री दिला की खरा दिलाय? कारण ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये एखाद्या जबाबदार अत्यंत महत्वाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रावर त्याचे पडसाद उमटत असतात. मग असा राजीनामा हे गुप्तता आहेत का? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि विशेषतः मंत्रिमंडळ 164 कलमानं म्हणजेच विधानसभेला, लोकप्रिय सभागृहाला जबाबदार असतं, म्हणजे जनतेला जबाबदार असतं. जर भुजबळ साहेबांनी जर राजीनामा दिला असेल तर तो जनतेला माहिती हवा की नाही? कारण त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठे पडसाद उमटू शकतात. कारण ते ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते आहेत, 40 वर्षापासून सत्तास्थानी आहेत, ओबीसीचे नेते आहेत, आणि अशा वेळेला राजीनामाचा हा एक फास किंवा एक सहानुभूती मिळवण्याचा जो प्रकार आहे, अलीकडे तर लोकसभेच्या आचारसंहिता लागणार आहेत,
त्यानंतर 2-4 महिन्यांना विधानसभेच्या आचारसंहिता लागणार आहेत. म्हणून राजीनामाचा जो फास आणून जो सहानुभूती मिळवण्याचा हा जो प्रकार आहे तो महाराष्ट्राला माहित आहे. हा सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे. बरं, मला डॉक्टर मोरे आपल्या या मुद्द्यांच्या आधारे पुढे जायचंय. राजीनामा का स्वीकारला नाही याचं उत्तर अरुण सावंतांकडे मागू, पण तत्पूर्वी जो गांभीर्यपूर्वक तुमच्याकडून दावा केला जातोय की हा राजीनामा नाहीये, हा फार्स आहे. फार्स हा एक इंग्लिश शब्द आहे. याच्यामध्ये फसवणुकीचा विषय किंवा फसवणुकीची भूमिका, फसवणुकीचा विचार हा अंतर्भूत असतो. मला श्रावण देवरेंना विचारायचं आहे. देवरे साहेब, भुजबळांचा राजीनामा त्यांनी स्वतः घोषित करेपर्यंत कोणालाही ठाऊक नव्हता. तो तुम्हाला तरी ठाऊक होता का? आणि तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही सुद्धा मौन बाळलं होतं का? पहिली महत्वाची गोष्ट अशी की भुजबळ साहेबांच्या राजीनामाच्या जेव्हा विरोधकांकडून विषय निघत होता, पण अनेक वेळा मागणी करत होता की भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे वगैरे वगैरे. परंतु त्यावेळेस आमची भूमिका अशी होती की भुजबळ साहेबांनी राजीनामा देण्याची गरज नाही. ते ज्या निष्ठेने आणि ज्या प्रामाणिकपणे ओबीसीचा प्रश्न लढवता आहेत, त्यामुळे ते कुठेतरी प्रोटोकॉलचा काहीतरी नियम तोडतायत वगैरे असं मला कुठेही वाटलं नाही. कारण कुठलाही मंत्री, कुठलाही आमदार, खासदार हा आधी ज्या समाजातून येतो आणि ज्यांच्या लढाईतून त्याचं नेतृत्व पुढे येतं, त्या समाजाचं भलं करण्याची पहिली जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीवर असते. त्यामुळे ते काही चुकीचं करतायत आम्हाला असं वाटलं नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असंही आम्हाला कधी वाटलं नाही. परंतु ज्या दिवशी त्यांनी राजीनामा जाहीर केला की मी सप्टेंबर महिन्यातच मी राजीनामा दिला अंबडच्या सभेच्या आधी, त्यावेळेस मात्र भुजबळ साहेबांच्या बद्दलचा आमच्या मनात जो आदर होता तो 100 पटीने वाढला. बरं, पण देवरे साहेब, आपल्याला याच्यातून असं दिसतंय की तुम्हालाही कदाचित त्या राजीनाम्याची कल्पना नव्हती. सप्टेंबरमध्ये दिलेल्या राजीनाम्याला फार्स ठरवलं जात आहे आणि असं सांगितलं जात आहे की हा राजीनामा नाही, हा केवळ आणि केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे. नाही, सहानुभूती वगैरे काही नाही. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी फार मोठी नैतिकता लागते आणि हिंमत पण लागते. भुजबळ साहेबांनी ज्या पद्धतीने, ज्या निष्ठेने आपल्या ओबीसी समाजाचा लढा ते लढले, त्याच्यातून त्यांना ती एक नैतिकता प्राप्त झालेली होती आणि ती हिंमतही ओबीसींनी त्यांना प्राप्त करून दिली होती. कारण 10-15 लाखाच्या सभा ज्या ओबीसींनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली घडवून आणल्यात, त्या ओबीसींनी भुजबळ साहेबांना हिंमत दिली. भुजबळ साहेबांमध्ये ती एक प्रकारची ती लढ्याची नैतिकता निर्माण झाली आणि त्या नैतिकतेतून आणि त्या हिमतीतून त्यांनी राजीनामा दिला. हे त्यांचं फार मोठा एक क्रांतिकारक पाऊल मी म्हणेन. ठीक आहे, पण देवरे साहेब, मग फार्स का म्हटलं जातंय? याला जरांगेंचे समर्थक आणि त्याचबरोबर केवळ आणि केवळ जरांगे समर्थकच नाहीत, तर सर्वसाधारणपणे या चर्चेमध्ये अनेकदा सहभागी असलेली मराठा समन्वयक मंडळी सुद्धा याला फार्स म्हणतात आणि तुम्ही त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे की हा राजीनामा आहे, नाराजीनामा आहे की फार्स आहे? हे बघा, हा फार्स वगैरे नाही. मी पहिला काय मुद्दा मांडला की राजीनामा देण्यासाठी नैतिकता लागते, हिंमत लागते. ती भुजबळ साहेबांमध्ये होती म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पण प्रश्न असा आहे की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे किंवा उपमुख्यमंत्र्याकडे ती हिंमत नाही, ती नैतिकता पण नाही. मला देवरे साहेब माफ करा देवरे साहेब, पण तुमच्यासारख्या माणसानं उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्याचा राजीनामा स्वीकारण्याची अपेक्षा बाळगावी हे जरा मला थोडं वैषम्यपूर्ण वाटतं आहे. मुख्यमंत्री स्वीकारतील किंवा न स्वीकारतील, ठीक आहे जी, आपण चर्चेला पुढे नेऊ. आपल्यासोबत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत अरुण सावंत आहेत, प्रवक्ता शिवसेना या नात्यानं ते या चर्चेत आहेत. सावंत साहेब, आपला राजकीय प्रवास सुद्धा खूप जुना आहे. काँग्रेसमधून आपण या नव्या पक्षात आलेले आहात. काँग्रेसमध्ये सुद्धा राजकारण कसं चालतं आपल्याला अतिशय नीट ठाऊक आहे. शिवसेनेत आता आपण त्याचा अनुभव घेतात. मला हा सगळा संदर्भ देण्याची गरज यासाठीच वाटते, एखादा मंत्री राजीनामा देतो त्यावेळेला त्या राजीनाम्याचं काय करायचं आणि काय नाही करायचं हे मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त कोणीही ठरवू शकत नाही. मला आता पटकन सांगा अरुण सावंत, इथे दोघंही जण एका मुद्द्यावर समान आहेत, परस्परांच्या विरोधात जरी असले तरी पण देवरेजी आणि त्यांच्यासोबत असलेले मोरेजी या दोघांच्याही मनातला एकच प्रश्न आहे, राजीनामा मंजूर का होत नाहीये? पहा प्रसादजी, दोनही प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी आपापलं म्हणणं मांडलेलं आहे.
परंतु मुळात प्रश्न हा येतो की छगन भुजबळ साहेब हे असं म्हणालेत की मी ऑक्टोबर मध्येच राजीनामा दिलेला आहे. सप्टेंबर ही गोष्ट ऑक्टोबर मध्ये त्यांचं वक्तव्य होतं. ऑक्टोबर पासून आजपर्यंत त्यांनी मंत्रिपदाचे जी काही सवलती होत्या, ज्या काही तिथे त्यांना मान सन्मान मिळत होता, ज्या काही मीटिंग दिल्या त्या सर्व अटेंड केल्या त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी कधी उल्लेख केला नाही की मी राजीनामा दिलेला आहे. या सर्व गोष्टी ठीक आहेत, जे काही त्यांनी ठरवलं ते त्यांनी केलं. दुसरी गोष्ट, आता देवरे यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हिमतीबद्दल बोलले. तर देवरेजी, तुम्ही तुमच्या नेत्यांची वाहवा जरूर करा, परंतु मुख्यमंत्र्यांना हिंमत नाही वगैरे या गोष्टी बोलायचं काही कारण नाही. गेल्या 1.5 वर्षात जिथे जिथे हिंमत दाखवायची होती तिथे तिथे मुख्यमंत्र्यांनी आपली हिंमत वेळोवेळी दाखवून दिलेली आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा आपल्याला अधिकार नाही. दुसरी गोष्ट, जी गोष्ट कित्येक वर्ष मराठा समाज आपल्या हक्कासाठी, आरक्षणासाठी लढत आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा लढा व्यवस्थितपणे सांभाळला आणि तो सोडविला सुद्धा. ओबीसी समाजाच्या हक्काला कुठेही धक्का न लावता त्यांनी मराठा बांधवांना जो त्यांना न्याय हवा होता, कायदेशीर न्याय, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा न्याय, तो त्यांनी मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांनी जी शपथ घेतली होती ती खरी करून दाखवली. आता कुठेतरी ओबीसी समाजाच्या अनेक नेत्यांमध्ये ही भावना निर्माण झाली की आता आपलं काय, आपलं वर्चस्व आपण कसं सिद्ध करायचं, ओबीसी बांधवांना आपल्या छत्राखाली कसं आपण टिकून ठेवायचं, याच्याकरता ही घोडदौड चालू झालेली आहे. आपण पहा, कालच्या सभेमध्ये, एल्गार सभेमध्ये ओबीसी समाजाच्या अनेक नेत्यांनी अशी वक्तव्य केली जी वक्तव्य या महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये शोभणारी नाहीत. काल पडळकर यांनी काय वक्तव्य केलं की आम्ही घोडा लावू. ही काय भाषा झाली एका आमदाराला शोभणारी ही भाषा आहे? माझं आपणास एवढंच सांगणं आहे की 2 समाजांमध्ये, मराठा समाज म्हणा किंवा ओबीसी समाज म्हणा किंवा धनगर समाज, ब्राह्मण समाज, इतर समाज जे काय आहेत, या समाजांमध्ये आपण भांडण लावू नका. या सावंत साहेब, मुद्द्यावर राहायची गरज आहे. मुद्दा एवढाच आहे, तुम्ही हिमतीवर बोलू नका हा तुमचा प्रतिवाद एक वेळ समजू शकतो, पण राजीनामा दिलाय तो स्वीकारला का जात नाही याचं उत्तर लागेल ना चर्चेमध्ये. ते उत्तर न देऊन आपल्याला पुढे नाही जाता येणार. मला त्या उत्तराची अपेक्षा आहे तुमच्याकडून. प्रसादजी, पहिली गोष्ट म्हणजे हे अजून पूर्णपणे सिद्ध व्हायचंय की खरोखर छगन भुजबळजी यांनी ऑक्टोबर मध्येच राजीनामा दिला होता की ते असंच समाजाला आपलं एक भावनिक काहीतरी जावं आपल्याकडून म्हणून सांगत आहे. एक छोटा तपशील अरुणजी आपल्याला देतो आणि सगळ्या मान्यवरांना पण देतो. तुम्ही मगाशी सांगत असताना मी एकदा तपासलं, 16 नोव्हेंबर असं भुजबळांचं वक्तव्य आहे आणि 16 नोव्हेंबर ही तारीख त्यांनी घोषित केलेली आहे. आता आपण आपलं पुढचं म्हणणं चालू ठेवू शकता. तुमचं असं म्हणणं आहे की राजीनामा खरंच दिलाय का हे सिद्ध व्हायला हवं. आपण सत्तेतले आहात, सत्तेतले प्रतिनिधी प्रवक्ता आहात आणि तुम्ही म्हणताय की राजीनामा दिलाय की नाही याचा तपशील तुमच्याकडे नाही किंवा ते सिद्ध होणं गरजेचं आहे. बरोबर आहे सावंत साहेब? बरोबर. आपली पुढची भूमिका काय? आदरणीय छगन भुजबळजी यांना जर खरोखर असं वाटत असेल की माझ्या ओबीसी समाजावरती अन्याय होत आहे, मंत्रिमंडळातर्फे किंवा मुख्यमंत्र्यांतर्फे, महायुतीतर्फे जर माझ्या ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर तो त्यांनी सिद्ध करून दाखविला पाहिजे. अजूनपर्यंत एकाही ओबीसी समाजाच्या व्यक्तीवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, परंतु पुढची स्वप्न हे अगोदरच रंगवत आहेत की असं झालं तर असं होईल, मग आम्ही असं करू, आम्ही तसं करू. असं काही घडले नाही किंवा घडणार नाहीये. या राज्याचे असं सांगत आहात की प्राप्त स्थितीमध्ये राजीनामा खरंच आलाय का याचा पुरावा सापडत नाही. मला देवरे साहेब आपल्याकडून याचा खुलासा लागेल की तुम्हाला जर असं वाटत असेल की राजीनामा देण्यासाठी खूप मोठी नैतिकता लागते, मंत्री या नात्यानं भुजबळांनी ती नैतिकता सिद्ध केलेली आहे, राजीनामा दिलेला आहे, मग राजीनामाचं पत्र भुजबळ सार्वजनिक का करत नाहीत? बघा, भुजबळ साहेब एक जबाबदार नेते आहेत आणि काही प्रोटोकॉल ते पाळतात. आता याच्यामध्ये जर मुख्यमंत्री साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी जर त्यांना विनंती केली की कृपा करून हा राजीनामा तुम्ही बाहेर याच्याबद्दल काही बोलू नका, अशी जर विनंती केली असेल तर या विनंतीचा मान भुजबळ साहेबांनी ठेवणं काही चुकीचं नाहीये.
पण ती विनंती देवरे साहेब माफ करा, मध्ये तोडतोय आपल्याला, पण ती विनंती जरी असती तर त्यांनी भाषणात सभेमध्ये ते बोलले नसते ना. इतके दिवस गप्प राहिले तर आताही गप्प राहिले असते. आता बोलण्याचं कारण सांगतो की भुजबळ साहेब राजीनामा देत नाहीत आणि त्यांना द्यायला सांगितलं पाहिजे असं सांगणारे जे कोणी मराठा आमदार आहेत, मराठा खासदार आहेत, मराठा नेते आहेत, ते अत्यंत खालच्या पातळीवरून शिवीगाळ करायला लागलेत आणि फोरा सरोवरचे भडवे जे असतात ते भडवे सुद्धा अशी भाषा वापरतात. थांबा देवरे साहेब, माफ करा, पण अशा प्रकारचे शब्दप्रयोग आमच्या चॅनलवर आपण कृपया करू नका. आपण इतके दिवस अतिशय शांत संयमी पद्धतीने बोलत होतात. माझी विनंती आहे देवरे साहेब, मी हा उल्लेख थोड्या वेळाने काढून टाकेन आणि आत्ताही आपल्याला ही विनंती आहे की आपण कृपया शांत आणि संयमी पद्धतीने बोला. आपलं म्हणणं चालू ठेवू शकता, आपण बोलू शकता. माझी विनंती आहे कृपया शब्दांवर मर्यादा ठेवा, भावनांना आवर घाला. आई बहिणींच्या शिव्या कशा सहन करणार? आणि आझाद मैदानावर या जरांगेच्या कार्यक्रमामध्ये ज्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या की ते भुजबळ साहेबांच्या बद्दल जे अपशब्द वापरण्यात आले ते त्यांनी त्यांच्या आई बहिणी समोर बोलून दाखवावेत. ते शब्द जे भुजबळ साहेबांसाठी त्यांनी ते वापरले. इतक्या खालच्या लेवलचे जर लोक गेले असतील तर काय कसं समजून घ्यावं आणि कशा भावना तुम्ही समजून घ्यायला सांगताय? देवरे साहेब कदाचित ती त्यांची संस्कृती असेल. तुम्ही नका ना बिघडू, तुम्ही नका तुमची पातळी कमी करू. देवरे साहेब, तुम्हाला या देशात, या महाराष्ट्रामध्ये एक शांत संयमी विचारवंत म्हणून ओळखलं जातं. समोरचा शिव्या देतो आहे म्हणून तुम्ही पण त्या पातळीवर उतरणं देवरे साहेब हे वेदनादायी आहे. माझ्यासाठी तर नक्कीच आहे. आणि तुमच्या भावना मला लक्षात आल्या. आपल्याला मुद्द्यावर येणं गरजेचं आहे. मी तुम्हाला विचारलं होतं की छगन भुजबळ आपला राजीनामा जर खरंच दिला असेल त्यांनी तर ते जाहीर का करत नाही. तुमचं उत्तर पोहोचलं. चर्चेला थोडं पुढे नेऊयात. अरुण सावंत, भुजबळांचा राजीनामा सिद्ध करायची गरज तुम्हाला वाटते आणि दुसऱ्या बाजूला देवरेंना असं सुचवायचं आहे की त्यांना मुख्यमंत्र्यांनी शांत राहा असा सल्ला दिलाय. काही तपशील आहे तुमच्याकडे अरुण सावंत? पहा, भुजबळांचा राजीनामा जो काय आहे तो सिद्ध त्यांनी करू देत किंवा नको करू देत याच्याशी मला काही देणं घेणं नाही. दुसरी गोष्ट, आदरणीय मुख्यमंत्री यांनी जर त्यांना सांगितलं असेल शांत राहा तर त्यात काही चुकीचं नाही. एका मुख्यमंत्र्याचं हे कर्तव्यच असतं की आपल्या मंत्रिमंडळामध्ये जे काही साथीदार आहेत त्या सर्वांना एकत्रित घेऊन या समाजामध्ये कशी शांतता राहील आणि शांततेबरोबरच हा समाज कसा पुढे सुधारत जाईल हे याचं ऐक्य राखणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असतं. परंतु आदरणीय छगन भुजबळजी यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये जी ती काही वक्तव्य करत आहेत त्याने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. आपण जर काल पाहिलं तर आता त्यांच्या विरोधातच न्हावी समाज जो आहे, नाभिक समाज, तो सुद्धा विरोधात उठलाय. त्यांना काय गरज आहे अशी नको ती वक्तव्य करायची? मराठा समाजाला म्हणे ते म्हणतात की यांची कोणी दाढी करू नका, बहिष्कार. त्याच्यावर चर्चा आपण करणार आहोत अरुण सावंत. पण मी तुमचं या गोष्टीसाठी कौतुक करतो की तुम्ही एक अत्यंत महत्वाचा चर्चेत मुद्दा आणलात आणि त्यामुळे चर्चा आणखी पुढे न्यायला मला सोपं पडणार आहे. तुम्ही असं म्हणता आहात की मुख्यमंत्र्यांनी जर भुजबळांना सांगितलं असेल की आपण आपल्या राजीनाम्याची सार्वजनिक वाच्यता करू नका, त्यामुळे समाजात येणाऱ्या प्रतिक्रिया टाळता येतील आणि समाजात सौहार्द टिकून राहील, हे जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तर मला देवरेंकडून ऐकायचं आहे की अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्याकडून राजीनामा टाळून सामाजिक सौहार्द राखण्याचा प्रयत्न हा होऊ शकतो का? करणं गरजेचं आहे का आणि का करणं गरजेचं आहे? नाही, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस किंवा अजित पवार हे भुजबळ साहेबांचा राजीनामा का स्वीकारत नाही याचं साधं कारण अगदी लहान मुलाला सुद्धा माहित आहे की भुजबळ साहेबांचा राजीनामा जर त्यांनी स्वीकारला तर त्यांचे 2024च्या निवडणुकीत त्यांचे काय हाल होतील हे सर्व महाराष्ट्रातल्या सुज्ञ माणसांना माहिती आहे. त्यामुळे शिंदेमध्ये हिंमत नाही, फडणवीसांमध्ये हिंमत नाही आणि अजित पवारांमध्ये तर अजिबात हिंमत नाही. ते भुजबळ साहेबांचा राजीनामा स्वीकारू शकत नाही. ती नैतिकताही त्यांच्यामध्ये नाही आणि ती हिंमत पण त्यांच्यात नाही. ही नैतिकता आणि ही हिंमत फक्त भुजबळ साहेबांमध्ये आहे, म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि राजीनामा घोषित का करत नव्हते भुजबळ साहेब? कारण राजीनामा मागणारे जोपर्यंत संविधानिक भाषेत राजीनामा मागत होते तोपर्यंत भुजबळ साहेबांनी त्या विषयावर बोलणं टाळलं.
परंतु यांनी संविधानिक भाषा सोडून अत्यंत गलिच्छ आणि नीच पातळीवरची भाषा जेव्हा मराठा आमदार, खासदार आणि मराठा नेते वापरायला लागलेत, तेव्हा नाईलाजास्तव भुजबळ साहेबांना आपल्या राजीनाम्याची गोष्ट उघड करावी लागली. हे साधं एवढं कारण आहे त्यांनी राजीनामा घोषित करण्याचं. यासाठी यापेक्षा दुसरं कुठलंही कारण असू शकत नाही. आपण मुद्दा नैतिकतेचा काढता आहात. वारंवार भुजबळांच्या नैतिकतेच्या निमित्तानं आपण त्यांची भूमिका मांडत आहात किंवा त्यांच्या राजीनाम्याचं मागचं कारण देताना नैतिकता हाच मुद्दा मांडत आहात. अरुण सावंत आपल्यापर्यंत येतोय. डॉक्टर मोरे, मला लक्षात येत आहे आपल्याला या मुद्द्यावर बोलायचं आहे, मी देतो आपल्याला संधी. पण काही मुद्दे थेट मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याशी निगडीत या चर्चेत येत आहेत. त्या निमित्तानं मला अरुण सावंतांना आधी संधी द्यायची आहे. मी आपल्यापर्यंत त्याच्यानंतर येतो. अरुण सावंत, राजीनामा स्वीकारण्याची नैतिकता नाही असा दावा केला जातोय. मला आपल्याला विचारायचं आहे, जर समजा एखाद्या ओबीसी मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं तर त्याचे राजकीय पडसाद हे जास्त नकारात्मक येतील, हे लक्षात आलेलं दिसतंय का आपल्याला? हा प्रश्न, पहिली गोष्ट म्हणजे नैतिकता किंवा अनैतिकतेचा इथे नाहीच आहे. आणि ज्याप्रमाणे हे जे कोणी आता देवरे म्हणून बोलत आहेत त्यांच्या सुद्धा बोलण्याचा जर आपण रोग पाहिला तर तो सुद्धा पूर्णपणे मराठा समाजाच्या विरोधातलाच आहे आणि ओबीसी समाजाचं महत्व वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मला दोन्ही समाज सारखे आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांना किंवा आमच्या सरकारला या राज्यात राहणारे प्रत्येक समाजाची माणसंही एका नजरेने त्यांना पाहिलं जातं. तेव्हा भुजबळ यांनी राजीनामा दिला तर असे पडसाद उठतील किंवा नाही दिला तर असं होईल तसं होईल, या गोष्टींना मला मुळीच जायचं नाही. या गोष्टींमध्ये प्रत्येक समाज हा आपापल्या परीने श्रेष्ठ असतो आणि आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाज आणि इतर सर्व समाज हे सर्व एकत्रितरित्या कसे नांदतील हा प्रत्येक नेत्याने सर्वप्रथम विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपली वक्तव्य केली पाहिजेत. उगीच माझा समाजाला जर असं केलं, माझ्या समाजाच्या नेत्याला जर असं केलं तर आम्ही असं करू, ह्या गोष्टी फुकाच्या उपयोगाच्या नाहीत. याने कुणाचंही भलं होणार नाही, महाराष्ट्राचं तर नाहीच नाही. मला पटकन आता डॉक्टर राजेंद्र मोरेंपर्यंत पोहोचायचं. राजेंद्र मोरे जरांगेंचे समर्थक म्हणून या चर्चेत आहेत. आपल्यासोबत या चर्चेत ते याही पूर्वी असतात आणि त्यांना कायद्याचाही अभ्यास आहे असं ते सांगतात. मला राजेंद्र मोरे, आपल्याला तांत्रिक एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. आपल्याला बऱ्यापैकी मुद्दे आरोप प्रत्यारोपाचे उपस्थित करता येतील, पण तांत्रिकदृष्ट्या आपण मला सांगा, एखाद्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर जो मंत्री नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतो त्यानं मंत्रिमंडळात हजर असावं का? मुद्दा असा आहे सर, प्रसाद सर, बिलकुल बोला, सुंदर आवाज येतो. खऱ्या अर्थानं नैतिकता उरली काय हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उभा राहू लागलेला आहे. कारण तुम्ही मंत्रिमंडळात एक जबाबदार मंत्री म्हणून राहतात आणि बाहेर मंत्रिमंडळाला अविश्वास व्यक्त करतात. तुमच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मतभेद निर्माण झाले तर तुम्हाला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलू शकता. बाहेर तुम्ही विधिमंडळाच्या बाहेर त्याचं समर्थन करावं लागतं आणि जर मतभेद असेल तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो आणि मुख्यमंत्र्यांना देखील राजीनामा मंजूर करावा लागतो. आणि तुम्ही जी घटनेप्रती जी शपथ खाल्लेली असते, खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगीन, सार्वभौमत्व आणि अखंडतेचं संरक्षण करीत, प्रामाणिकपणे आणि सद्बुद्धीने पदाचा मी कार्य पार पाडीन, कोणत्याही प्रकारचं भय बाळगणार नाही, कोणावर उपकार करणार नाहीत, आकाशानं वागणार नाहीत, पक्षपाती करणार नाहीत आणि लोकाप्रती आणि राज्यघटनेप्रती आणि कायद्याप्रती मी माझा राज्यकारभार करेन. पण भुजबळ साहेबांचं अलीकडचं जे वर्तन पाहिलं तर मला असं वाटतं की सरकार विरोधी त्यांच्यामध्ये घृणा आहे, असंतोष आहे, सरकारचा अपमान ते करू लागलेले आहेत, मुख्यमंत्र्याचा अपमान करू लागलेले आहेत, अपराधाला प्रोत्साहन देऊ लागलेले आहेत, विविध समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल यासाठी ते प्रयत्न करू लागलेले आहेत. खऱ्या अर्थानं हे भुजबळ साहेब जे करू लागलेले आहे ते सीबीआय, ईडी आणि एनआयच्या धाक्यानं करू लागलेले आहेत आणि कोणत्या तरी राष्ट्रीय पक्षांच्या पाठिंब्याने ते करू लागलेले आहेत. आपल्या समाजासाठी मोठी रक्कम मंजूर करायची, बाकी अल्पजाती ह्या वंचित ठेवायच्या, आरक्षणापासून आणि फायद्यापासून आणि लाभापासून. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ते जबाबदारीनं कार्य पार पाडायचं नाही आणि नैतिकतेच्या गप्पा मारायच्या समाजामध्ये. आणि त्यांचे जे माजी आमदार आणि आमदार आहे विविध पक्षाचे छोटे छोटे, तर ते सुद्धा फोडायची भाषा, मारायची भाषा, हातपाय तोडायची भाषा, अरबी समुद्रात बुडवायची भाषा, महाराष्ट्र पेटवण्याची भाषा. आता काही तर खरं तर एखाद्या एवढे वयोवृद्ध काही नेते झालेले आहेत ओबीसीचे अध्यक्ष, त्यांना म्हणजे आता महाराष्ट्र पेटवायची भाषा ते करू लागलेले आहेत. तर आकस आणि घृणा निर्माण कोणी केली, कोणाचा व्हिडिओ व्हायरल झाला,
त्यानंतर व्हायरल झाल्यानंतर भुजबळांनी ती भूमिका घेतली आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांच्यावरती बोलणं सुरू केलं. मी त्यांच्या बोलण्याचं समर्थन करत नाही, कारण त्यांच्या राजीनाम्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये, त्यात काही स्वारस्य नाहीये. पण तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुम्हाला शिवाय तुमच्या केसेस रिलॅक्सेशन करू लागला असं बोलल्यामुळं तुम्हाला गृहमंत्र्याचा आणि सरकारचा मोठा पाठिंबा मिळतो. राष्ट्रवादीचे जे हे आहेत नेते आहेत अजितदादा यांचा पाठिंबा मिळतो. तुम्ही सरकारच्या भरोश्यावर अशा पद्धतीने काम करता घटनाविरोधी. ठीक आहे, मला आपल्याला थांबवायला लागतंय. मोरे साहेब, वेळेची मर्यादा आहे. श्रावण डेवरेंकडून या चर्चेतल्या शेवटच्या समारोपाच्या निमित्तानं वक्तव्य अपेक्षित आहे. देवरे साहेब, राजीनामा दिलेला मंत्रिमंडळातल्या कामकाजात का सहभागी होतो, सरकारच्या विविध प्रकारचे लाभ का घेतो, याची उत्तरं सापडत नाहीयेत. ज्या ताकदीनं तुम्ही सांगताय की राजीनामा हा नैतिकतेच्या आधारावर दिला आणि तशी नैतिकता ही मुख्यमंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे तो राजीनामा स्वीकारण्यासाठी नाही, तर मग राजीनामा दिल्याच्या नंतर सगळे मंत्रिपदाचे लाभ सोडण्याची नैतिकता असायला पाहिजे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु जेव्हा मुख्यमंत्री विनंती करतात, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार हे विनंती करतात भुजबळ साहेबांना की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही राजीनामा दिला आहे असं बाहेर सांगू बी नका आणि कोणाला ते दिसू बी देऊ नका. आता कोणाला दिसू देऊ नका म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर लाभ नाकारलेत मंत्रिपदाची जर तुम्ही गाडी नाकारली तर साहजिक पत्रकार किंवा इतर लोकांना, सुज्ञ लोकांना लगेच शंका जाईल की याचा अर्थ भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला आहे आणि मग त्याच्यावरून पुन्हा अफवा उठतील आणि मग मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द जो आहे, मुख्यमंत्र्यांना दिलेला जो शब्द आहे तो पाळला नाही असा भुजबळ साहेबांवर आरोप आला असता भुजबळ साहेबांनी असं काही वागणं ठेवलं की जेणेकरून मी राजीनामा दिलेला नाही असं दाखवावं लागलं. त्यासाठी सगळे लाभ त्यांना नाईलाजास्तव घ्यावे लागलेत. पण देवरे साहेब पटकन, वेळेची मर्यादा, एक छोटा प्रश्न विचारतो. ही फसवणूक नाही का समाजाची? याच्यामध्ये समाजाची फसवणूक नाही आहे. त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांची विनंती त्यांनी मान्य करण्यामध्ये जनतेची फसवणुकीचा प्रश्नच नाही. जनतेला जेव्हा माहित पडेल तेव्हा उलट जनतेच्या मनामध्ये भुजबळ साहेबांच्या बद्दल 100 पटीपेक्षाही जास्त आदर निर्माण होईल. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. देवरे साहेब, या चर्चेला इथेच आपण आटोपतो घेतोय. सर्व मान्यवर आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत आपण विविध मुद्द्यांच्या आधारे परत भेटत राहू. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.